लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। मी विवेक पारखंडवार, राहणार हानेगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून हानेगाव ग्रामपंचायतची 2023, 24, 24, 25, 25, 26 या 3 वर्षामध्ये जवळपास 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। 15व्या वित्त आयोगातून 1ही रुपयाचं काम केलेलं नाही अशी तक्रार करून मी जवळपास 6 महिने झाले माननीय डिप्टी सीओ साहेबांनी, गिरी साहेबांनी पत्र काढून 30 सदस्यीय समिती नेमली आहे। त्यामध्ये समितीमध्ये माननीय श्री जोगी पेठे विस्तार अधिकारी, पंचायत समिती मुखेड, माननीय धुलगंडे साहेब, पंचायत समिती मुखेड, विस्तार अधिकारी मुखेड, माननीय श्री रोडगे साहेब, इंजिनियर बांधकाम विभाग, पंचायत समिती मुखेड, या तिघांची नेमणूक झालेली आहे। या तिघांची नेमणूक होऊन ते एक वेळेस हानेगावला येऊन जवळपास 1.5 ते 2 तास बसले, परंतु ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी, हानेगाव ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांना दप्तराची पूर्तता करून दिलेली नाही। 8 दिवसाची मुदत मागितली, 8 दिवस होऊन जवळपास आता 15 दिवस झाले, तरी पण दप्तराची पूर्तता न केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी हानेगावला येणे टाळले आहे आणि ते येऊन मागितले असता दप्तर तो देण्यास टाळाटाळ करत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। घरकुलसाठी एका घरकुलला 5-5 हजार रुपये घेऊन असे 300 घरकुलचे जवळपास 10 ते 15 लाख रुपये वसूल करून बँकेत न भरता परस्पर हडप केलेले आहे। ग्रामपंचायतचे 15 वित्त आयोगामध्ये दलित वस्तीचे काम, पाणी पुरवठ्याचे काम, नाली सफाईचे काम अजिबात केलेले नाही आणि अंगणवाडी याच्या आधी दुरुस्ती झाली असताना डबल दुरुस्ती दाखवून त्याच्यामध्ये पैसे उचललेले आहेत। कृपया विनंती आहे, सीओ साहेबांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष घालून चौकशी करून योग्य ते कारवाई करावी व संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करावं, ही माननीय सीओ साहेब व डिप्टी सीओ साहेबांना माझी विनंती आहे। लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा।